सर मी माझ्या क्लायंटला भेटायला हॉटेल प्रीतम मध्ये गेलो होतो। तिथेच माझ्या समोर एका टेबलावर एक व्यक्ती बसला होता। त्याला भेटायला एक दुसरा बॅग घेऊन एक व्यक्ती आला आणि ते दोघे चहा प्यायले आणि चहाचं बिल देण्यासाठी म्हणून त्यांनी बॅग उघडली तर मी त्या बॅग मध्ये पिस्तूल पाहिलं। सर आपल्याला 5 मिनिटात हॉटेल प्रीतम साठी निघायचं आहे, पूर्ण तयारीनिशी। राईट सर। मग तुम्ही पोलिसांना का नाही कळवलं? सर आपल्याच क्लायंट बद्दल कसं काय का? ज्या घातपात झाल्यावर कंप्लेंट करणार? सॉरी सर। सर सर तो बघा, तो पलटो बघा। कोणी जायचं आलं तर नाही? कोण आहे तुम्ही? सर आता इथनं जे आत गेले ना तेव्हा हा 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 तो एंट्रन्स इथे गेल्यानंतर ह्या आजूबाजूला बरोबर या। करेक्ट? हवलदार मी सांगेन तोपर्यंत कोणी फायर करायचं नाही। मी सांगितल्यानंतरच फायर करायचं। जरा साईडला जा, तू जरा वरती जा रे। घरात काय खायला आहे का? मला भूक लागली आहे। मला नाही माहिती, आईला माहिती आहे। माणसाने मला काय होतं? पैसा पैसा मिळतो मला, पैसा। पैसा त्याने काय होतं? मी ऐश करतो। पैसा असेल तर मी जगू शकतो, पैसा नसेल तर मी मरू शकतो। तू गप्पा बाईस। घरच्यांसोबत नाही, फॉरेनला फॉरेनला असं मोफत फिरून। अगं बाई तुझी बडबड बंद कर, नाही तर मी तुझ्या डोक्यात गोळी घाले ना। गप्पा बाईस। साहेब बघा ना, माझ्या मुलीचा आवाजही येत नाहीये। तुम्ही काळजी करू नका, आम्ही आलोत ना, आम्ही बघतो काय करायचं ते। तू जो कोणी आहेस तो, तुला पोलिसांनी चारी बाजूनी घेरलेला आहे। सरेंडर हो, तू आता सुटू शकणार नाहीस। तू स्वतःला सरेंडर कर। आमचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय का रे? तुला चारी बाजूनी वेढलेला आहे, तू इथून निघू शकणार नाहीस। स्वतःला सरेंडर कर।
मुलीला काही केलंस तर आम्हाला आत यावं लागेल. बाबा बाबा मुलगी जिवंत आहे अजून. माझं काम झाल्याशिवाय मी तुमच्या हाती नाही लागणार. चल मागे हो. तू इथे कशाला आलायस हे आम्हाला कळलंय. तुला आता सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाहीये. हे इन्स्पेक्टर, मी मारायला आलोय. मारीन आणि मागच मरेन मी, नाही तर या पोरीचा भेजा उडवून टाकेन. चल मागे हो. इन्स्पेक्टर, तुला सरकारी गोळ्याचा हिशोब द्यावा लागतोय, पण मला नाही. एक गोष्ट ध्यानात ठेव, जरा सुद्धा चालबाजी करशील ना तर माझ्याशी गाठ आहे. इन्स्पेक्टर, समजून सांग त्याला, नाही तर मारून टाकी ना पोरीला बी. तुझ्या सगळ्या माणसाला सांगून ठेव. आवाज करू नकोस, आवाज करू नकोस, त्याच्या डोक्यात गोळी घालेल. जाम हुशार आहे. तो धमक्या देतोय पण काही ऍक्शन घेत नाहीये. याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे. यस रोहित आता ह्याच्या वर्मावरच घाव घालायला हवा. राईट सर. हो हो मला बोलवलं तुम्ही? हो, मला तुमची मदत हवी आहे. अहो मॅडम, ते प्रकरण खूपच वाढत चाललंय आणि हाती काहीच येत नाहीये. अहो सगळे टीव्हीला खेटून बसले आहेत. प्लीज एक काम करा, माझं नाव गुप्त ठेवा. हे बघा, अजून आम्ही त्याला पकडलेलं नाहीये आणि आम्हाला त्याला पकडायचं आहे, कारण त्याच्या ताब्यात एक मुलगी आहे. त्याच्याकडे जी शस्त्र आहेत ना ती आधुनिक आहेत, त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे. एनिवेज, तुम्ही त्याला पाहिलं आहे ना? हो. आमच्या आर्टिस्टला जरा वर्णन सांगा, तो स्केच करेल. बरं. ग्रेट, थँक्यू. प्रमोद, हा स्केच घे आणि आपल्या रेकॉर्डमध्ये कोण असा आहे का बघ आणि लगेच सांग. ओके? तुम्ही निघा. ओके. हां सर. हां. हो सर, वाकणी झाले होते. हो सर, स्केच घेतलाय मी. हो सर. नाही, आता सांगतोय प्रमोद. हां हां. मॅम, आपल्या रेकॉर्डला मॅच नाही होत. काय? रेकॉर्डला मॅच नाही होत. ओ, ठीक आहे, जा तुम्ही. ठीक आहे. हॅलो सर. हां सर, नो मॅच सर. आपल्या रेकॉर्डमध्ये कोणी असा माणूस नाही आहे. ओके सर.
सर रोहित, हां नीताचा फोन आला होता. तिचं असं म्हणणं आहे की आपल्या क्रिमिनल रेकॉर्डमध्ये जे काही चेहरे आहेत ओके. याचा चेहरा काही मॅच होत नाही आहे. हो माय गॉड. त्यामुळे हा रेकॉर्डच्या बाहेरचा माणूस आहे. पण सर काही झालं तरी आता आत घुसायला पाहिजे. एक्झॅक्टली. पण कसं शिरणार आतमध्ये? त्याच्याकडे काही शस्त्र असतील. त्या मुलीच्या जीवाला धोका आहे. वी कांट टेक दॅट रिस्क. राईट सर. पण सर आणि हो हवालदारचा फोन आला होता. काय? मीडियावाले आले आहे. मी त्यांना सांगितलं की बाहेरच ठेव म्हणून. कव्हरेज एरियाच्या बाहेर आहेत. हो तिकडे बाहेर आहे आणि त्याला मी ॲम्ब्युलन्स आणायला सांगितली. गुड. ते बरं केलंस. सर एक काम केलं तर काय? एक डॉक्टर अरेंज केला आणि त्याला आत पाठवलं तर. रोहित, इथे आपण आत जाऊ शकत नाही. डॉक्टर कुठून जाणार? आणि शेवटी तो डॉक्टर आहे. तो आत जाऊन काय? ब्रिलियंट आयडिया. डॉक्टर आत जाऊ शकेल पण कसा? सर एक आयडिया आहे. बोल. जर आपण त्या मुलीला काहीतरी आजार आहे आणि आता तिला कुठली तरी मेडिसिन पाहिजे किंवा इंजेक्शन पाहिजे, ते जर तिला मिळालं नाही तर तिचं काही खरं नाही असं जर त्याला पटवून दिलं तर तो तर त्या डॉक्टरला आत नक्की घेईल सर. मॅडम जरा एक मिनिट इकडे येस येस. या. मला सांगा. इकडे इकडे. तुमच्या मुलीला कुठला आजार आहे काही? नाही. बरं, तिला कुठल्या आजाराबद्दल काही माहिती आहे का? कसं आहे, आपल्याला एका व्यक्तीला आत पाठवायचं आहे. आपण फक्त डॉक्टरला आत पाठवू शकू कदाचित असं सांगून की तुमच्या मुलीला कुठला तरी आजार आहे, तरच तो त्या डॉक्टरला आत घेईल. असं तिला आजाराबद्दल कुठली माहिती आहे? हो, माझ्या मोठ्या मुलीला फिट्स येतात. राईट. तिला त्याबद्दल माहिती आहे सगळं. ठीक आहे ठीक आहे. गुड गुड. एक काम कर. हां. तू नीतालाच डॉक्टर बनवून पाठव. राईट सर. ब्रिलियंट आयडिया. मंजिरी, हे मंजिरी. इन्स्पेक्टर, आता काय झालं? त्या मुलीला बरं वाटत नाहीये. फिट्स येतात. हो, माझ्या मुलीला फिट येत आहेत. तिला ते इंजेक्शन नाही दिलं ना. तिला फिट येईल तेव्हा बघू. चल मागो. मला खरंच फिट येते. मला प्रॉब्लेम झाला की तुम्हाला पण प्रॉब्लेम होईल. मला कसला प्रॉब्लेम होतोय? ते खाली पोलीस थांबलेत ना, ते मी जिवंत आहे म्हणून. मला काय झालंय ना की तुम्हाला पण होईल. गप म्हणतोय ना तुला. सगळं गोळ्या डोक्यात घालेन. आई 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 हे काय? इन्स्पेक्टर, हे लवकर डॉक्टरला पाठव. आणि डॉक्टर लेडीज असली पाहिजे. माझ्याशी जागा पट्टा होणार नाही याची काळजी घे, नाही तर पुरीला खलास करेन. Come on, Rohit, come on. Come on. इन्स्पेक्टर, लवकर पाठव. या डॉक्टर या.
तुझ्या हातात आहे आता. तू तिकडे जा आणि त्या माणसाला बोलण्यात गुंतवून ठेव. इन द मीन टाइम तू मागून जा. राईट सर. आणि ॲक्शन घे. ओके. एक लक्षात ठेवा ही शेवटची संधी आहे आपल्याजवळ. येस सर. कम ऑन मूव. पकडा याला. शिंदे ना. रोहित ना. बोल बोल लेका बोल आता. माझ्या आयुष्यातली ही पहिलीच केस होते. मला पैशाची खूप गरज होती म्हणून मी ती घेतली. अरे तुला सुपारी कोणी दिली? हा मला फोन आला होता आणि मला पैसे सुद्धा मिळाले. बघ बघ त्याच्या खांद्यावरचं रक्त बघितलंस, हातावरचं रक्त पाहिलंस तरी त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघ. एका वाईट प्रवृत्तीला रोखण्यासाठी यांनी रक्त सांडलंय तरी त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघ. एका गुंडाला पकडण्याचं समाधान आहे, एका दुष्ट प्रवृत्तीला पकडण्याचं समाधान आहे. हे समाधान तू विकत घेऊ शकत नाही, समजलास? ये ना आत घेऊन जायला जा. रोहित याला सुपारी कोणी दिली तो माणूस हवाय मला. राईट सर. नीता हिला सोड, हिला आईकडे पाठव. अरे ओके. या सर. टच करून गेली. माय गॉड. नो प्रॉब्लेम सर. ठीक आहे. यस. काळजी घे. जा बेटा. जा इकडे. तुला काही झालं तर नाही ना? शांत शांत बेटा, शांत शांत.
आपण जे पेरतो तेच उगवतो. म्हणूनच आधी विचार करा, मग कृती करा. बंदूक से नुसते नजरेत काही एका तुम्ही दुसरे